नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे लग्नानंतर पती पत्नीच्या नात्यात होतात हे 5 लक्षणीय बदल. तुमचा प्रेमविवाह झालेला असो वा अरेंज मॅरेज झालेलं असो, लग्नानंतर नात्यात काही बदल होणं हे विधिलिखितच असतं आणि ते होतंच. लग्नानंतर नवऱ्याच्या स्वभावापासून प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये प्रचंड फरक पडण्यास सुरुवात होते. अशा काही गोष्टींबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे, ज्यामुळे लग्नानंतर खूप फरक पडतो. लग्न हे एक असं नातं आहे जे खूप समजूतदारपणे आणि कर्तव्यनिष्ठतेने निभावावे लागते. कधीकधी या नात्याची दोर मध्येच छाटली जाते, तर कधीकधी आपणही स्वप्नातही विचार केला नसेल असे काही बदल आपल्याला या नात्यात पाहायला मिळतात. लग्नाआधी जोडप्यात फक्त प्रेम पूर्णत्वास नेण्याची, आपलं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे हे जोडीदाराला पटवून देण्याचीच जबाबदारी असते. पण लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी हळूहळू बदलू लागतात आणि त्या नात्याची व्याख्याही त्यासोबत बदलते. जसं की कुटुंबीयांची जबाबदारी, प्रेमाच्या नात्यात खरं तर उतरण्याची इच्छा, आर्थिक ताळमेळ, संसारातील कर्तव्ये, करिअर हे सारं काही एक साथ सांभाळणं म्हणजे जणू काही तारेवरची कसरतच असते. अशा परिस्थितीमध्ये आपला जोडीदार आपल्याला पूर्वीसारखा भासत नाही. तो कोणी वेगळाच माणूस असल्याचा भास आपल्याला होऊ लागतो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का लग्नानंतर प्रामुख्याने बदलणाऱ्या गोष्टी कोणत्या? नसतील माहिती तर आत्ताच जाणून घ्या. लग्नानंतर या 5 गोष्टी बदलतात. 1 म्हणजे लग्नानंतर आपलं नातं अधिक इंटरेस्टिंग होतं. पण बऱ्याच गोष्टी अशाही असतात ज्याचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. लग्नाआधी जोडप्यांच्या असलेल्या इच्छा, आशा, आकांक्षा, स्वप्न ही काही वेगळीच असतात. पण लग्नानंतर ती पूर्ण न झाल्याची रुखरुख मनास लागते. दोघांचीही जगण्याची पद्धत लग्नानंतर पूर्णतः बदलून जाते. लग्नाआधीच्या स्वप्नांना लग्नानंतरचे सत्य चांगलेच मुळापासून उखडून काढते आणि सतत सांगते की आता तरी स्वप्नातून जागे व्हा. दुसरं म्हणजे एकत्र सिनेमा पाहण्याच्या प्लॅनिंगमध्ये बदल. आपण बऱ्याच महिलांना असं बोलताना ऐकतो की लग्नानंतर आमचे पतिदेव पूर्णच बदलले आहेत. आता त्यांच्याजवळ माझ्यासाठी जराही वेळ नाही. बऱ्याच मुलींचा किंवा मुलांचा हा समज असतो की लग्नाआधी प्रेमात जसं सगळं सुरू होतं अगदी तसंच लग्नानंतर देखील सुरू राहावं. पण असं काहीही घडत नाही. तसंच काहीसं सिनेमांच्या प्लॅनिंगबद्दलही होतं. लग्नाआधी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे जोडपे लग्नानंतर नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारसारखे OTT प्लॅटफॉर्म पाहणं सुरू करतात. तिसरं म्हणजे छंद आणि जीवनातील शांततेत तडजोड. लग्नानंतर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचे ओझे वाढल्यामुळे आणि त्या गोष्टीचं खूप बदल झाल्याने प्रत्येक जोडप्याला आपल्या छंद आणि शांततेने सुरू असलेल्या जीवनाशी थोडीफार तडजोड करावी लागते. नवऱ्याला जॉब आणि व्यवसाय करतानाच कुटुंबियांकडेही लक्ष द्यावे लागते. तसेच पत्नीला सासू-सासरे, मुलं-बाळं एकत्र कुटुंबात राहत असेल तर संपूर्ण कुटुंबियांची काळजी घेण्यापासून घरातील सर्वच गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे दोघेही थकून भागून निवांत बसल्यावर फक्त आरामाचाच विचार करतात आणि छंद आणि सारं काही दुय्यम स्थानावर मानू लागतात. चौथं म्हणजे पर्सनल स्पेसची व्याख्या. लग्नाआधी प्रेयसी आणि प्रियकराची भूमिका निभावताना प्रत्येक जोडपे आपला सोशल मीडियावरील प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड आपल्या जोडीदाराशी अगदी सहजतेने शेअर करू शकतो. पण लग्नानंतर ही गोष्ट तशी राहत नाही. पर्सनल स्पेसच्या नावाखाली नवरा-बायको दोघेही आपला पासवर्ड सिक्रेट ठेवतात. तसेच लग्नाआधी सतत 24 तास एकमेकांसोबत बाहेर फिरायला जाणं, हॉटेलमध्ये जाणं, सिनेमा बघायला जाणं या गोष्टी दररोज न चुकता करणारी कित्येक जोडपी लग्नानंतर सकाळी उठल्यावर आणि थेट झोपतानाच एकमेकांचे तोंड बघतात.
एकतर कामात व्यस्त असल्याने किंवा पर्सनल स्पेस हवा असल्याने तरी. पाचवा आणि महत्त्वाचं म्हणजे सडपातळ बांध्याचे लठ्ठपणात रूपांतर. लग्नाआधी ज्या सडपातळ सुडौल बांध्यावर आपला जोडीदार भाळलेला असतो तोच बांधा लग्नानंतर जणू गायबच होऊ लागतो. लग्नानंतर पती पत्नी दोघेही आपल्याला आता कोण पाहणार आहे हा विचार करून स्वतःकडे लक्ष देणं सोडून देतात, जे की पूर्णतः चूक आहे. लग्नानंतर बऱ्याच मुली संसारातील जबाबदाऱ्या पूर्ण करता करता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि लठ्ठ होतात. तर दुसरीकडे आर्थिक म्हणा किंवा इतर कोणतंही म्हणा टेन्शन न घेऊन आणि बायकोच्या हातचं चमचमीत खाऊन मुलांचंही पोट सुटू लागतं. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.